नमस्कार. आजचा श्लोक आहे, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग भवेत. किंवा असंही आहे की मा कश्चित दुःख माप्नुयात. याच्यामध्ये या श्लोकामध्ये सगळ्यांच्या सुखाची कामना केलेली आहे. हा श्लोक म्हणजे उच्चतर मानवीय मूल्य सांगणारा एक मंत्रच आपण म्हणूया. सनातन धर्मीयांसाठी हा महामंत्र आहे की जे लोक फक्त स्वतःचं सुख नाही आहे बघत, ते सगळ्यांना सुखी व्हावं अशी इच्छा करतायत, सगळ्यांनी सुखी व्हावं अशी इच्छा करतायत आणि सगळ्यांनी निरामय म्हणजे निरोग राहावं अशी इच्छा करतायत. तर बघूया या श्लोकाचा अर्थ. सर्वे भवन्तु सुखिना, सगळ्यांनी सुखी असायला हवं, कोणीही या समाजात दुःखी नसावं. सर्वे संतु निरामया, कोणीही रोगी नसावं, सगळ्यांनी निरोग असावं, निरामय असावं. सर्वे भद्राणि पश्यन्तु, सगळ्यांनी शुभ शुभ किंवा कल्याणकारी जे आहे ते बघावं. आता सगळे कल्याणकारी केव्हा बघतील, जेव्हा सगळ्यांचंच कल्याण होत असताना आपल्याला दिसेल. म्हणजे सगळ्यांचं जेव्हा कल्याण होईल तर सर्वे भद्राणि पश्यन्तु, सगळ्यांनी कल्याणकारी बघावं. मा कश्चित दुःख भाग भवेत, कोणीही दुःखाचा अधिकारी होऊ नये, म्हणजेच कोणीही दुःख प्राप्त करू नये. मा कश्चित दुःख मापनुयात असा एक पाठभेद पण आहे. तर कोणीही दुःख प्राप्त करू नये, कोणीही दुःखी होऊ नये, असा या मंत्राचा किंवा या श्लोकाचा असा विस्तृत अर्थ आहे. आणि हा श्लोक बहुतेक सगळ्यांना माहिती असलेला असाच आहे. अतिशय सुंदर श्लोक आहे. आपल्या संस्कृतीमध्ये किती किती सुंदरता आहे याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. धन्यवाद.